पूर्वी कसं होतं की फार कमी प्रमाणात घटस्फोट व्हायचे. फार कमी प्रमाणात संसार तुटायचे. म्हणजे अगदी लग्न झाल्यानंतर शेवट मरेपर्यंत पती पत्नी सोबत राहायचे. तर मग यामागं काय कारणं होती सर? जॉइंट फॅमिलीमध्ये काय होतं की थोडं कुरबुर किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. तर मग यामुळे पती पत्नीमध्ये वाद होतात का? त्यांच्यामध्ये दुरावा येतो का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे विभक्त परिवारामध्ये त्यांना समज देणारा कोणी नसते. बरोबर आहे. त्यांना समज देणारा कोणी नसते, म्हणून ते जे काही गैरसमज झालेला आहे किंवा त्या पती पत्नीमध्ये काही जे म्हणजे काही हे झालेलं आहे ते जे आहे ना ते टोकाला जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे म्हणजे विभक्त परिवारामध्ये जे ना घटस्फोटाची शक्यता जे ना ते जास्त होत चाललेली आहे. सासू असे छोट्या छोट्या गोष्टींवरून सुनांना टोमणे मारत असते. मग एखादी जर मुलगी घरात असेल तर मग नणंद पण त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देते की काही झालं की वहिनीचं असं झालं तसं झालं. त्यामुळे नवरा बायको मध्ये थोडेसे वाद वगैरे होतात का? म्हणजे ठिणग्या पडतात का? म्हणजे सासरवाडीमध्ये सासरीमध्ये ज्यांना काही गैरसमज झालेला असेल किंवा ते त्यांनी ज्यांना तिला समजून घालायची, तू जा, तुझं ते घर आहे, तुला तिथंच राहायचं आहे. या उलट जर त्यांनी तिला सपोर्ट करायला लागले, तिला जर सपोर्ट करायला लागले की बाबा म्हणजे ये तू, असं कसं झालंय, हे इथं ये, असं जर सुरू झालाय किंवा दुसऱ्या प्रकारे सांगायचं असेल तर त्यांनी ज्यांना त्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ सुरू केली तर ती ज्यांना ती गोष्ट वाढत जाते. विवाह ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. परंतु आपण अलीकडे पाहतोय की विवाहानंतर छोटमोठ्या कारणांवरून घरामध्ये वाद होतात आणि हे वाद इतक्या टोकाला पोहोचतात की पती पत्नी घटस्फोट घेण्यासारखं शेवटचं पाऊल उचलताना दिसतात. अलीकडे तर भारतात घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेलं दिसतंय. पूर्वी लग्नानंतर 40-50 वर्षे किंवा 60-70 वर्षे सहज संसार चालायचे. फार कमी प्रमाणात घटस्फोट व्हायचे. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पण ही परिस्थिती का बदलली आहे? इतक्या जास्त प्रमाणात अलीकडे घटस्फोट का होत आहेत? याला एकत्र कुटुंब पद्धती जबाबदार आहे का? या सर्व विषयावर आज आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ मोहसिन अली काझी सर. सर, सर्वप्रथम आमच्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मी जसं सांगितलं की आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे घटस्फोट. तर सर, मी सुरुवात अगदी साध्या प्रश्नापासून करते की जसं मी सांगितलं की पूर्वी कसं होतं की फार कमी प्रमाणात घटस्फोट व्हायचे. फार कमी प्रमाणात संसार तुटायचे. म्हणजे अगदी लग्न झाल्यानंतर शेवट मरेपर्यंत पती पत्नी सोबत राहायचे. तर मग यामागं काय कारणं होती सर? यामागचे जुन्या काळातले कारणं आणि आजच्या काळातले कारणं जे आहे त्याच्यामध्ये फार अंतर आलेलं आहे. की पूर्वी जे आहे ते म्हणजे लोकांची आणि त्या एकत्र कुटुंबामध्ये राहत असल्यामुळे त्यांची विचारधारा आणि विचारसरणी जी आहे ते वेगळी होती की जिस घर में जाएंगे उस घर से लाश निकलेगी, अशी विचारधारा होती. आणि मुली आणि किंवा मुलीकडचे लोक तिच्यावर थोडाफार काही अन्याय झाला आहे, काही मारहाण झाली तरी तिला असे शिकवणूक होती की तुम्ही सहन करायचा, परंतु त्याच घरी राहायचं, तिथूनच निघून घ्यायचा. परंतु आता या काळामध्ये जे आहे आताच्या काळामध्ये ते शिक्षण आणि मुलीमध्ये जे आहे एक भावना अशी निर्माण झालेली आहे की इक्वॅलिटी, समानता, आणि त्याच्यामुळे असा झालेला आहे की ते सहनशीलता, मुलीमधली सहनशीलता ती थोडी हळूहळू कमी होत चाललेली आहे. मग हे मुख्य ह्याच्यामध्ये कारण आहे. आणि दुसरं कारण हे आहे की म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्हणजे ज्या काळामध्ये जे आहे ना ते एकत्र कुटुंबामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आता या काळामध्ये जे आहे ना थोडं म्युच्युअल अंडरस्टँडिंगची कमतरता होऊ लागलेली आहे. ते आणि म्हणजे इक्वालिटीची भावना निर्माण झालेली आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यामुळे जे आहे ना ती म्युच्युअल अंडरस्टँडिंग थोडी हळूहळू कमी होत चाललेली आहे. म्हणून हे जे आहे ना फारकतीचा किंवा या घटस्फोटाचं प्रमाण थोडा वाढत चाललेलं आहे. सर, आपण पाहतो की
हल्ली तसं हे चित्र फार कमी पाहायला मिळतं, पण जॉईंट फॅमिली असते. जॉईंट फॅमिलीमध्ये मग नवरा बायको व्यतिरिक्त सासू सासरे असतात. तर अजून मोठी फॅमिली असेल तर दुसरा मुलगा असतो, त्याची बायको असते, त्यानंतर एखादी मुलगी घरात असते जी नात्याने नणंद वगैरे लागते. तर मग अशा जॉईंट फॅमिलीमध्ये काय होतं की थोडं कुरबुर किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. तर मग यामुळे पती पत्नीमध्ये वाद होतात का, त्यांच्यामध्ये दुरावा येतो का, तुम्हाला काय वाटतं? कसं आहे की जॉईंट फॅमिलीमध्ये माझं असं मत आहे की जॉईंट फॅमिलीमध्ये जे आहे याच्यामुळे काही म्हणजे दुरावा येण्याची शक्यता कमी आहे. कारण जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एकत्र राहतात आणि एकमेकाशी त्यांचे ज्यांना नातेसंबंध फार जुळतात. त्याच्यामुळे जे आहे की अशी भावना फार कमी क्वचितच निर्माण होते. आणि कधी कधी असं होते, ह्याची शक्यता आहे की सासूबाईकडून काही थोडासा अन्याय झाला किंवा इतर त्या कुटुंबातले जे काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडून काही थोडंफार ज्यांना त्या मुलीवर किंवा त्या सुनावर जे आहे थोडाफार हे झालं तर मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांना ते होऊ शकते. परंतु जॉईंट फॅमिलीमध्ये त्याला ज्यांना ॲडजस्ट करून घेणारी माणसं असतात, ॲडजस्ट करून घेणारे माणसं असतात, जे वडीलधारी माणसं असतात, त्यांनी ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जे आहे ना थोडाफार काही झालेलं असलं तरी ते जे आहे ना त्याला ज्यांना ॲडजस्ट करून घेतात. त्याच्यामुळे जे आहे ना ती गोष्ट फारकतपर्यंत किंवा घटस्फोटपर्यंत पोहोचत नाही. त्याच्या उलट जे आहे ना ते म्हणजे विभक्त परिवारामध्ये त्यांना समज देणारा कोणी नसते. बरोबर आहे. त्यांना समज देणारा कोणी नसते. म्हणून ते जे काही गैरसमज झालेला आहे किंवा त्या पती पत्नीमध्ये काही जे म्हणजे काही हे झालेलं आहे ते जे आहे ना ते टोकाला जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे म्हणजे विभक्त परिवारामध्ये जे ना घटस्फोटाची शक्यता जे ना ते जास्त होत आलेली आहे. अगदी बरोबर आहे. पण सर आपण बघतो ना की म्हणजे कसं असतं, सासू अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून सुनांना टोमणे मारत असते. मग एखादी जर मुलगी घरात असेल तर मग नणंद पण त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देते की काही झाले की वहिनीचं असं झालं तसं झालं, अगदी भाजी खराब झाली तर त्यावरून सुद्धा टोमणे मारले जातात. तर मग यामुळे कसं होतं की थोडं त्या सुनेवर एक दडपण येतं आणि मग ती सासूला तर उलट नाही बोलू शकत, मग ती नवऱ्याकडे जरा तक्रार वगैरे करत असते. तर मग यामुळे नवरा बायकोमध्ये थोडेसे वाद वगैरे होतात का, म्हणजे ठिणग्या पडतात का? नाही, नवरा बायकोमध्ये थोडाफार वाद होते, परंतु मी जे असं सांगितलं आता की म्हणजे त्या वादाला जे आहे ना ते संपुष्टात आणण्यासाठी म्हणून त्याला ज्यांना मिटवामिटवी करण्यासाठी म्हणून त्या कुटुंबामध्ये ज्यांना जसं सासरा आहे किंवा इतर ज्यांना वडीलधारे माणसं आहेत, आजीबाई असते, ते ज्यांना तिथं असतात की त्यांनी ज्यांना त्याची मिटआउट करतात, समजूत काढतात त्याची. मग त्याच्यामुळे ज्यांना ती गोष्ट ज्यांना पती पत्नीमध्ये फारकतपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे डायव्हर्सपर्यंत पोहोचत नाही. तिथल्या तिथं कुठेतरी ज्यांना 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये समजा काहीतरी ज्यांना त्याचे वडीलधारे माणसं असतात त्यांनी त्याचं ज्यांना ती गोष्ट ज्यांना हे समजूत घालतात. अगदी बरोबर आहे सर. पण आता बऱ्याचदा आपण पाहतो की कसं होतं, जी मुलगी असते म्हणजे घरी लग्न होऊन आलेली जी सुनबाई असते तिला माहेरकडे थोडा जास्त ओढ असते. मग माहेरकडचे काही फॅमिलीमध्ये आपण बघतो की मुलीची आई असो किंवा तिची बहीण असो, तिचा भाऊ असो, ते थोडं तिच्या संसारामध्ये जास्त नाक खूप असतात. किंवा काही झालं, तुझी सासू अशी म्हणाली तर मग तू असं असं कर, या गोष्टी कर, असे सजेशन देत असतात. तर मग यामुळे इकडच्या घरामध्ये वाद होतात. तर अशी कोणती केस आली आहे का तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही एवढं वर्ष काम केलं? आहे एखादी नाही, पुष्कळ केसेस असे आहेत. हा, तर मग त्याबद्दल सांगू इच्छिते. आता मी ज्यांना त्याचे नाव सांगू शकत नाही, नाव नाही, पण म्हणजे परंतु असं असते की म्हणजे त्या मुलीचे ना आई वडील किंवा तिचे ज्यांना माहेरकडचे लोकांचं काम असं असते की त्यांनी काही तिचा म्हणजे सासरवाडीमध्ये सासरीमध्ये ज्यांना काही गैरसमज झालेला असेल किंवा ते त्यांनी ज्यांना तिला समजून घालायची, तू जा, तुझं ते घर आहे, तुला तिथंच राहायचं आहे. या उलट जर त्यांनी तिला सपोर्ट करायला लागले, तिला जर सपोर्ट करायला लागले की बाबा म्हणजे ये तू, असं कसं झालंय, हे इथं ये, असं जर सुरू झालाय किंवा
दुसऱ्या प्रकारे सांगायचं असेल तर त्यांनी जे ना त्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ सुरू केली, तर ती जे ना ती गोष्ट वाढत जाते. कारण ती गोष्ट जे ना त्याच्या पतीला किंवा सासऱ्याच्या लोकांना ती गोष्ट पसंत नसते. त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू हळू ती गोष्ट जे ना ते वाढत जाते आणि दोघांमध्ये जे ना दुरावा वाढतो, पती पत्नीमध्ये दुरावा वाढतो. आणि या पतीच्या घरच्या लोकांनाही म्हणजे त्या मुलीच्या सासरच्या लोकांनाही ही गोष्ट पसंत नसते की तिच्या आईकडचे लोक किंवा तिच्या माहेरकडचे लोक त्याच्या म्हणजे त्याच्या संसारामध्ये जे आहे ना ते काय ढवळाढवळ करायचं किंवा हस्तक्षेप करायचं. त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे चूक ह्याची बी नसते, मुलीची बी चूक कमीच असते आणि मुलाची बी चूक कमीच असते, परंतु त्या सासरच्या लोकांचं म्हणजे मुलीच्या आईवडिलांच्याकडच्या लोकांचं, माहेरच्याकडच्या लोकांचं त्याच्यामध्ये ज्यांना हस्तक्षेप जे आहे ते फारकतपर्यंत त्या गोष्टीला नेतात आणि त्याला ज्यांना तेच लोक जबाबदार असतात. असे माझ्याकडे केसेस अनेक आहेत. असं एखादं उदाहरण म्हणजे नाव नका घेऊ पण अशी एखादी एक्सेप्शनल केस तुम्हाला आठवतीये का? हा, एक्सेप्शनल केस एक नाही अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये जे आहे ना की ते आई जे आहे, आई त्याच्यामध्ये जे ना तिला म्हणजे आपल्या मुलीला जे आहे ते प्रोत्साहन द्यायचं आहे की आज म्हणजे तू ये इथं, मी तिला जे ना त्याला बघू कोर्टामध्ये बघून तिथं तुझ्या नवऱ्याला तुझ्या म्हणजे सासूला सगळ्याला ज्यांना कोर्टामध्ये टाकून पोलीसमध्ये अर्ज देऊन ते सगळं ज्यांना त्या कायदा म्हणजे कायदा तुझ्या सपोर्टमध्ये आहे त्याला ज्यांना आपण कोर्टामध्ये प्रकरण टाकून आणि मग त्यांना ते येतात वटणीला येतात तेव्हा मग ज्यांना ते पाय पडून त्यांनीच तुला घेऊन जातात. अशा गोष्टी ज्यांना ते अनेक केसेसमध्ये ते कारणीभूत आहेत, ज्याच्यामुळे जे आहे ते हळूहळू हळू ती गोष्ट जे आहे ना म्हणजे दुरावा निर्माण होतो. त्या मुलीला जे आहे ना हिंमत येते, म्हणजे माहेरचा सपोर्ट झाला आणि तिला जे आहे ना की कायदा तुझ्या पाठीशी आहे. बाहेरचे लोक म्हणतात की कायदा तुझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे जे आहे ना काय होते की हिंमत वाढत जाते तिची आणि ती गोष्ट जे आहे ना ते त्या पतीला जे आहे ना ती गोष्ट पसंत नसते. म्हणजे त्या काळामध्ये असो की या ज्यांना सुशिक्षित या युगामध्ये असो, म्हणजे पती नेहमी जे आहे ते सुपिरियरिटी कॉम्प्लेक्समध्ये असतो. हो, अगदी बरोबर. आणि अशा गोष्टी ज्या ना ते पतीला पसंत नसतात. पत्नीनं ॲडजस्ट करून घ्यावा अशी पतीची इच्छा असते आणि ज्या ठिकाणी पत्नीकडून जे आहे ना ते इक्वॅलिटीचा प्रश्न निर्माण होते त्या ठिकाणी म्हणजे त्या हळूहळू ज्यांना ते दुरावा जास्त म्हणजे वाढत जातो आणि ती गोष्ट फारकतपर्यंत म्हणजे घटस्फोटपर्यंत येते. बरोबर आहे सर. तर अशा प्रकारे काझी सरांनी आपल्याला पूर्वी कुटुंब एकत्र का राहायची, घटस्फोटाचं प्रमाण का कमी होतं आणि अलीकडे घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय आणि घटस्फोट होऊ नयेत म्हणून काय करायला हवं काय करायला नको याची खूप चांगली माहिती अतिशय सोप्या शब्दात दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. धन्यवाद.